तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि हेल्मेट वगैरे बघून तुम्ही समजलेच असेल, आजचा ब्लॉग हा बाईक राईडचा ब्लॉग असणार आहे। आणि आपण आज चाललो आहोत बाहुली वॉटरफॉलला। बघूया पुढे काय काय होते ते। चालू करूया आजचा ब्लॉग, लेट्स गो। आज आपण चाललो बाहुली वॉटरफॉलला। 8 वाजता करून निघायचा प्लॅन होता, तर तो निघता 9 वाजलेली आणि आता 9:15 वाजले। मी मित्रांचा वेट करतोय आणि लेट होण्याचं कारणही ते दोघेच आहे। 5-10 मिनिटात येतील ते। आता तिथून पुढे आपली जर्नी स्टार्ट करूया। ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका। अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा। 9:30 वाजत आले आणि अजूनही आलेले नाही आहे। त्यात ते हेल्मेट खूप दिवसानंतर घातले, म्हणजे जवळपास महिन्याभरानंतर हे हेल्मेट वापरतोय मी। तर असं जड वाटतंय। आज आला एक जण आलाय, याच्यामुळेच खरं उशीर झालेला आहे। दुसरा बघू आता। तर चला मित्रांनो, आलेले दोघे पण, एक त्याच्या वडिलांसोबत आहे, त्याच्यामुळे त्याला जरा उशीर झाला। त्याच्या वडिलांना इगतपुरीला सोडायचं वाटतं त्याला। तर चला चालू करूया पुढची राईड। थांबा, मी काच बंद केली। हां, आता आवाज येईल तुम्हाला। इंट्रो इथे कॅमेरा लावून शूट केला आहे। तर आता बघूया कसा येतो। रोड जरा खराब आहे, त्यामुळे इथे नाही लावला, कारण की ते व्हायब्रेट तर होणारच आहे की ही भरपूर व्हायब्रेट होते। बघा किती व्हायब्रेट होते। त्यामुळे पुढे जाऊन रोड जर चांगला भेटला तर आपण तो एक अँगल घ्यायचा ट्राय करूया। बघूया कसं होतं आहे ते। एडिट करताना मलाही समजेल आणि व्लॉग आल्यानंतर तुम्हालाही समजेल। चालू करूया आजची राईड आणि भेटूया आपण पुढे जाऊन। आता रस्त्याचे कामं जरा बऱ्यापैकी झाले, म्हणजे हा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे आपलं। याच्यामुळे कुंभमेळ्यामुळे जरा कामांना वेग आहे। कुंभमेळ्यामुळे जरा बरीच कामं चालू आहे। रोडसुद्धा वाढणार आहे। तर मित्रांनो, कॅमेरा इथे अटॅच केला, थोडा तिरपा दिसते व्ह्यू, पण ठीक आहे। बघूया चला आता कसं येतोय ते। हे बघा, गाडी स्टार्ट केल्यावरती कॅमेरा व्हायब्रेट व्हायला लागला, पण बघूया चला पुढे जाऊन कसं आहे ते। 40-50च्या स्पीडमध्ये गाडी आहे आणि निवांत चाललो आहे। दोघंही माझ्या समोरच आहे, जास्त अंतर नाही। आसपासची ग्रीनरी बघत चाललो आहे। तर जागोजागी पाणी चाललेलं आहे। ते जुने पुराणे मस्त कौलाची घरं दिसत आहे या साईडला। रेल्वे गेली आता इथून। छान वाटतं या साईडला आल्यावरती, पण मस्त वाटतं, वातावरण छान असतं। थोडं सिटीच्या बिल्डिंगांमधून बाहेर आलं का भारी वाटतं।
तर मित्रांनो पुढे पावसाचं वातावरण दिसतंय, म्हणजे तुम्हाला दिसत आहे का नाही माहीत नाही मला, त्यामुळे मी आता रेनकोट घालून घेतोय. कॅमेरा अँगल पण चेंज केला आहे, इथनं कॅमेरा काढला आता आणि आता लावला आहे मी याला हेल्मेटला लावला आहे. आणि आता ते त्याच्यासाठी थांबलो होतो, तर एक दादा होते आले होते, म्हणजे ते मी इथे थांबलो तेव्हा ते थोडे पुढे गेले होते, रिटर्न आले विचारायला. ते म्हणे इंस्टाग्रामवरती रील टाकता का? म्हटलं इंस्टाग्रामवर नाही, यूट्यूबला व्लॉग असतात. त्यांनी इंस्टाग्रामचं अकाउंट घेतलं आहे, त्याच्यावरनं ते यूट्यूब पण बघतील ते. तर तुम्ही पण अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो जरूर करा. आणि आता आपलं एक सबस्क्रायबर पण वाढेल. तुम्ही पण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि आता अशा प्रकारे आपण रेडी आहे पुढे निघण्यासाठी. बघा चालू झाला आलाय, जोरात आलाय पाऊस बरं का. चला इथेच कॅमेरा बंद करावा लागेल, कॅमेरा काढून घ्यावा लागेल मला. तर आता आपण भेटूया डायरेक्ट, कुठे जर थांबलो तर तिथे भेटूया किंवा डायरेक्ट भेटूया आपण आता बावली डॅमला. कारण की पाऊस चालू झाला आहे आणि आपल्याला गोप्रो असा ठेवता येणार नाही, कारण की वॉटरप्रूफ केस नाही गोप्रोची, त्यामुळे गोप्रो काढून घ्यावा लागेल. ओला झाला तर गया 30,000 पाणी मी. तर चला भेटूया आपण आता पुढे. इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, हॉटेल ग्रँड परिवार. नाश्ता झालेला आहे आणि पुढे निघालो भेटू बावली डॅम. आपण आलो बावलीमध्ये, थोडंच राहिलं आहे त्यामुळे मी ग्लोव्ज वगैरे काढून ठेवले. आता कसं आहे पाऊस आला तर परत ओले होतील. मस्त ग्रीनरी हे बघा, डायरेक्ट डोंगरात. रोड खराब आहे. ऑफ-रोडिंग आणि अशा प्रकारे ऑफ-रोडिंग करत आपण चाललोय पुढे. म्हणजे ॲक्च्युली हा रोड आहे, पण तो ऑफ-रोडिंगपेक्षाही कमी नाही काही. बावली डॅम हा बघा, हा आहे बावली डॅम. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहे बावली वॉटरफॉलला. बावली डॅमला न जाता पहिले बावली वॉटरफॉलला आलेलं आहे. 3 लेअरमध्ये वॉटरफॉल आहे. तर आपण पहिले आता सर्वात वरच्या टोकावरती चाललो आहे. हा असा वॉटरफॉल आहे. हा बघा, हा आहे बावली डॅम आहे आणि हा इकडे बावली वॉटरफॉल आहे. आणि आपण आता इकडनं वरती चाललो आहे, जेणेकरून आपल्याला ह्या टोकावरती इथे जाता येईल. अशा प्रकारे आपण आता इकडनं
क्रॉस असं लांबून चाललो आहे आणि मग खाली. नेमका प्रॉब्लेम असा झाला आहे, आम्ही रेनकोट काढून ठेवले आणि पाऊस चालू झाला. जोपर्यंत रेनकोट होतो तोपर्यंत पाऊस नव्हता. आता आपण जवळपास वरती आलेलो आहे एकदम, म्हणजे छोटासा ट्रेक करत आलेलो आहे. पण घसरती जागा आहे का त्याच्यामुळे जरा सावधान. हे बघा माझ्या मागे 2 जण आहे आणि इथून खाली बघा डायरेक्ट पाय घसरला तर खाली डायरेक्ट वॉटरफॉल जवळ जाशाल. शेवटी आम्ही थोडं ओलं झालोच आहे, पण ठीक आहे चालतंय. एवढं ओलं तर झालंच पाहिजे तरच मजा आहे. पण आता वरती आलो आहे बघा. हा आहे फर्स्ट लेअर, म्हणजे हा फर्स्ट वॉटरफॉल. इथून ही सेकंड लेअर, खाली थर्ड लेअरला ट्रेक करून आपण इथं आलो डायरेक्ट. इथून जास्त पाणी पडतं आहे, पण आता 2 दिवसापासून पाऊस कमी असल्यामुळे जरा पाणी कमी आहे. वरती येण्यासाठी जागा आहे, पण जरा सांभाळून या. क्रॉस करताना जास्त पाणी असेल तर क्रॉस करू नका आणि मध्ये उतरू नका जास्त. काळजी घ्या, फक्त एन्जॉय करा पण काळजी घ्या. जाताना बघा हा रोड असा पूर्ण चिखलाचा आहे. आता जरी जरा नॉर्मल लागतोय, पण पाठीमागे याच्या अगोदर जरा सटका रोड आहे. जाताना सांभाळून जात असेल तर, लहान मुलं असतील तर जाऊ नका. काळजी घेऊन जा फक्त जाताना. हे बघा आमचे मेंबर बघा कसे स्ट्रगल करताय. आणि हे बघा मित्रांनो, एक साईडला आपला बाहुली डॅम आणि हा बाहुली वॉटरफॉल 2.0, म्हणजे आपण जो पहिले गेलो होतो तो फर्स्ट आणि हा एक सेकंड वॉटरफॉल. ॲक्च्युली आपण डॅम बघण्यासाठी निघालो होतो, पण आता आपण बाहुली वॉटरफॉल बघितलं पहिले आणि आता आलो आहे दुसरा एक वॉटरफॉल आहे बघा. आणि डॅम माझ्या समोर आहे. हा आहे बाहुली डॅम आणि ते तिकडे हे गेट आहे बघा त्याचे. तर आपण डॅमवरती बघू, जाऊ नाही तर ना जाऊ, पण आपण वॉटरफॉलची पूर्ण मजा घेऊया. ही बघा, ही असं मस्त हिरवगार दिसत आहे आणि हा एक वॉटरफॉल आहे, इथे पण जाऊया आपण. चला. आणि मित्रांनो, आता आपण रिटर्न निघालो आहे. आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, तर मॅगी वगैरे खाल्ली. आता बरं वाटतंय जरा. आणि आता आपण जाऊया रिटर्न, कारण की भिजलो आहे आता. रेनकोट असून सुद्धा भिजलो आहे. हेल्मेट पण ओलं झालं आहे माझं. हा फर्स्टवाला, आम्ही सेकंडवाला इकडे पुढे तिकडून रिटर्न आलो आणि इथे मॅगी खाल्ली आहे. हे बघा, हे काय गुरुजी फूड सब. तर इथे मॅगी वगैरे खाल्ली आम्ही आणि आता निघतोय घरी. मसाला मॅगी घ्या, मस्तपैकी मसाला मॅगी छान लागली. थंडी वाजत होती, पण आता जरा गरम झालं आहे मॅगी खाल्ल्यानंतर, त्यामुळे आता निघतो आम्ही डायरेक्ट घरी. बघूया, आता पाऊस पण चालू झाला, त्यामुळे शूट तर काय पॉसिबल नाही आहे पावसामुळे. तर मित्रांनो, आपण आता रिटर्न जाण्यासाठी निघालो आहे आणि हे बघा, हे पेमेंट करत आहे ऑनलाईन. आम्ही तिकडे मॅगी खाल्ली पाठीमागे, दिसतोय की तुम्हाला. हे बघा, हे इथे मागे खाल्ली पाठीमागे. तो एक छोटी गाडी आहे, त्या गाडीवरती मॅगी वगैरे खाल्ली. आणि तिथे रेंज नसल्यामुळे आम्ही इथं पुढे येऊन पेमेंट करतोय. कॅश होती, पण कॅश पूर्ण नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. थोडं 20-30 रुपये कमी येत होते, त्यामुळे त्याने आम्हाला विश्वासाने सांगितलं तुम्ही पुढे जा आणि पुढे जाऊन हे करा, पेमेंट करा. आला तिथे तर बाहुली डॅमला, तर तिकडे नक्की जा. कुठे थांबा मी तुम्हाला. हे बघा, हे इथे तर एक छोटीशी गाडी आहे, छोटा हत्ती असतो आपला, तो तशी गाडी आहे. आणि आता आम्ही निघतोय पुढे, बघू त्यांचं पेमेंट करूया आणि पुढे जाऊया आपण आता डायरेक्ट घरी. आणि मित्रांनो, आता मी गोप्रो अटॅच करण्यासाठी थांबलो होतो. तर हे बघा ना, हे काय, हे पूर्ण इकडे सुकं एकदम, अजिबात पाऊस नाही. जसं आपण इगतपुरी सोडलं आहे तसं पाऊस नाही आहे. येईपर्यंत पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही. त्यामुळे मग मी आता इथे पाऊस संपला आहे, त्यामुळे आता कॅमेरा अटॅच केला. आता इथून पुढचे राईड आपण बघूया, मग आपण भेटूया घरी गेल्यानंतर.
पुढे येऊन पुन्हा पाऊस चालू झाला होता, म्हणजे त्यामुळे पुढे काही परत सूट नाही गेला. आणि जसं नाशिक सिटीमध्ये आलो आहे तसंच एकदम सुकं आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, अजिबात पाऊस नाही आहे. तर अशा प्रकारे पूर्ण सिटीमध्ये म्हणजे नाशिक सिटीमध्ये पाऊस नाही आहे. तिथून मागे आपल्याला पूर्ण पाऊस लागला. मध्ये फक्त 5-1 मिनिटाचा गॅप होता, तर मी 5 मिनिटात घरी पोहोचेल. त्यामुळे आजचा व्लॉग इथेच एंड करूया आपण. घरी जाऊन मी परत व्लॉगची एंडिंग करायला विसरून जातो, त्यामुळे आत्ताच एंडिंग शूट करून येतो. तर आता जवळपास 5 वाजत आले. 5-10 मिनिटात मी आता पुढे घरी जाऊन पोहोचेल. तर अशा प्रकारे आजचा हा आपला व्लॉग होता बाहुली वॉटरफॉलचा. तर बाहुली वॉटरफॉल दोन्ही बघितले आपण, एक स्टार्टिंगचा आणि एक तो नंतरचा. 2 असे वॉटरफॉल आहे, ते दोन्ही बघितले. कॅश घेऊन जा सोबत तिथे जर तुम्हाला काही खायचं असेल, कारण की तिथे नेटवर्क नसतं, त्यामुळे तुमचं नेट नाही चालणार. इंटरनेट नसल्यामुळे तुम्ही ऑनलाईन पे करू नाही शकणार. कॅश सोबत ठेवा, कुठे जाताना कॅश थोडी सोबत असायलाच पाहिजे. आणि हा लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब जरूर करा. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.